नमस्कार. न्यूज 24 परभणी वार्ता चॅनलमध्ये आपले स्वागत. मी शिवाजी चव्हाण. पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. भारतीय जनता पार्टी परभणी यांच्यातर्फे परभणी जिल्ह्यात दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान चालू आहे. आज भारतीय जनता पार्टी गंगाखेड विधानसभेतील राणी सावरगाव मंडळ येथे कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेत श्री सुरेशजी भुमरे साहेब, जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पक्ष परभणी डॉक्टर केदारजी खटीक साहेब, नगरसेवक महानगरपालिका परभणी, भाजपा पदाधिकारी परभणी तथा ज्ञानेश्वर जाधव उर्फ मौलीभाऊ जाधव, जिल्हा उपाध्यक्ष भाजपा परभणी, सय्यद अल्ताफ शेठ, सय्यद अकबर शेठ, सदस्य जिल्हा परिषद परभणी, श्री सुरेशजी चव्हाण, माजी सरपंच राणी सावरगाव, तुकारामदादा हक्के, माजी सरपंच, संतोष डोने, मंडळ प्रमुख भाजपा राणी सावरगाव, सौ बबिताताई ज्ञानेश्वर जाधव, सरपंच राणी सावरगाव, सौ उषाताई सुरेश चव्हाण, सदस्य पंचायत समिती गंगाखेड आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन सोपान जाधव उर्फ पप्पू भैया जाधव व सर्व भाजपा पदाधिकारी मंडळ राणी सावरगाव यांनी केले, तर सूत्रसंचालन शेख अहमद सर यांनी केले, अशी माहिती आमचे प्रतिनिधी मगदूम तांबोळी यांनी कळवली आहे. आपण चॅनलला नवीन असाल तर आजच चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व अशाच नवनवीन घटना घडामोडी पहा. तर चला पाहूयात पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान कार्यशाळा राणी सावरगाव. त्यानंतर अनिल जाधव यांचे या ठिकाणी सत्कार होत आहे. तुम्ही काय काम पप्पू जाधव उर्फ सोपान भैया यांचा सत्कार. भारत माता की जय. भारत माता की जय. आज राणी सावरगाव मंडळाच्या अंतर्गत पंडित दीनदयाळ उपाध्याय महाअभियान या कार्यक्रमासाठी आपल्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सुरेशभाऊ भुमरे, त्या जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषदेचे मेंबर अल्ताफ भैया, पंचायत समितीचे सुरेशभाऊ चव्हाण, मौली जाधव साहेब आणि व ज्येष्ठ पक्षाचे कार्यकर्ते प्रकाशराव गळाकोट साहेब, सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते. आणि आज आपल्याला आपली पार्टी जी काही आहे ती विचारधारेवर काम करणारी पार्टी आहे. बऱ्याच अनेक राजकीय पार्ट्या आहेत ज्या पार्टीच्या व्यक्तिनिष्ठ पार्ट्या आहेत, काही घराणेशाहीच्या पार्ट्या आहेत. पण आपली राष्ट्रप्रथम, नंतर पक्ष आणि नंतर मी अशा पद्धतीनं मानणारी विचारधारा असलेली पार्टी आहे. तर ही कार्यशाळा घेण्याच्या अगोदर आपण गेल्या 2 वर्षामध्ये निवडणुका लोकसभा 2024 पासून कालच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका होईपर्यंत आपल्या मागे निवडणुका होत्या. आणि या कार्यशाळा आपल्याला करत राहणं आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही तर पूर्ण देशामध्ये ह्या कार्यशाळा चालू आहे. आपले माननीय शिवप्रकाशजी जे अखिल भारतीय सहसंघटन मंडळ ह्या अभियानाचे राष्ट्रीय प्रमुख आहे आणि ते पूर्ण देशातल्या ह्या कार्यशाळा जी चालतात त्याच्यावर लक्ष ठेवून आहे, त्यांच्याकडे सगळं आढावा ते घेतात. अशा पद्धतीनं वरची मंडळी ह्या कार्यशाळा खूप सिरियसली घेत आहे. आपल्याकडेही ती कार्यशाळा आज ह्या निमित्तानं नाही काय अरेंज केली. सुरेश भाऊंनी सांगितले की आपल्या तालुक्यामध्ये थोडी अडचण होती, पण आपल्या कार्यकर्त्यांनी सगळ्या जणांनी मिळून आज प्रयत्न केला आणि त्या पद्धतीने या ठिकाणी या कार्यशाळेचं आज सुरुवात झाली. तर आज आणि उद्या अशा 2 दिवसांच्या काही सत्रांमध्ये अनेक वक्ते येऊन आपल्याला काही मार्गदर्शन करतील. त्या पद्धतीनं आपण नाही काय ही विचारधारा आपल्या सरकारच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणं, कार्यकर्त्यांना सक्रिय जाणं. आजच्या ह्या युगामध्ये मोबाईल किंवा
याचा वापर करून आपण कशा पद्धतीनं आपल्या नॅरेटिव्ह सेट करू शकतो. आता जे आपलं काय घोषणा आहे, तर काल आपल्या सूर्यप्रकाशजींनी ती घोषणा दिली, आपल्या प्रदेशाध्यक्षांनी काही ठिकाणी घोषणा दिली की सरकारी आएगी आएगी आएगी. त्याच्यामुळे इथून पुढच्या 50 वर्षाच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रामधूनही जाणार नाही आणि महाराष्ट्रातूनही जाणार नाही. पण हे कशावर शक्य आहे, तर आपल्यासारख्या कार्यकर्त्यांनी ही विचारधारा समजून घेऊन जे काही काम करतो त्या कामाच्या आधारावर आहे. त्यामुळे शेवटचा कार्यकर्ता घटक जो आहे, पन्ना प्रमुख, बूथ प्रमुख आणि बूथ समिती, त्या गोष्टी सक्षमपणे आपण केल्या पाहिजे. आणि अनेक येणाऱ्या आपल्या कार्यशाळा असो, प्रशिक्षण असो किंवा आंदोलनं असो किंवा ज्या गोष्टी, त्यामध्ये सगळ्या कार्यकर्त्यांनी काम केलं पाहिजे. त्यामुळे पुढच्या काळामध्ये आपल्याला देशाच्या दृष्टीनं, राष्ट्राच्या दृष्टीनं अशा पद्धतीनं काम करत त्या देशाची जी अखंडता आणि ह्या देशाचं राष्ट्रीयत्व आणि ह्या देशाला एक दिवस विश्वगुरू ठिकाणी न्यायचे, ह्या सगळ्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी त्या कार्यशाळेचं आयोजन केलेलं आहे. त्यानिमित्तानं ह्या ठिकाणी जे काही आपण सर्व मंडळींनी या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली आणि आदर सत्कार दिला, त्याबद्दल आयोजकांचे धन्यवाद मानतो. जय धन्यवाद सर. व्यक्तीपाशी जर या योजना गेल्या तर त्याच्यापासून समाजाचा, देशाचा विकास होईल आणि असे अतिशय सुंदर असं त्यांनी आपल्यासमोर मार्गदर्शन केलं. त्यानंतर मी आपल्या भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय सुनील भोसले यांना विनंती करतो की आपण कार्यकर्त्यांना मार्गदर्शन. छत्रपती शिवाजी महाराज ज्या महामानवानं तुम्हा आम्हा सर्वांना मतदानाचा अधिकार दिला, असे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिक्षण हे सांगणारे महात्मा ज्योतिबा फुले, लोकमाता राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, जे शिवालाल महाराज, भगवान बाबा बसवेश्वर महाराज, राजे महाराणा प्रताप, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, आपल्या देशाचे लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब, APJ अब्दुल कलाम साहेब, या सर्वांना विनम्र अभिवादन करून आज भारतीय जनता पार्टी राणी सावरगाव मंडळामध्ये ज्यांनी या पक्षाची सुरुवात केली, ज्यांनी या पक्षाचं रोपटं लावलं, पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान मंडळ कार्यशाळेला उपस्थित असलेले, ज्यांनी या मोलाचं असं मार्गदर्शन आपल्याला आताच केलं, असे भारतीय जनता पार्टीचे नेते आणि महानगरपालिकेचे नवनिर्वाचित सदस्य डॉक्टर केदारजी खटिक साहेब, या बैठकीला उपस्थित असलेले जिल्ह्याचे उपाध्यक्ष आणि आपल्या गावचे सरपंच माऊलीजी जाधव, आणि तुम्हा सर्वांच्या सहकार्यामुळं राणी सावरगाव सर्कलमधून भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून आपण ज्यांना सहकार्य केलं, असे नवनिर्वाचित सर्वांना सोबत घेऊन अतिशय चांगलं काम करणारे आमचे सय्यद आफताब भाई, उपस्थित असलेले पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य सुरेशरावजी चव्हाण, भारतीय जनता पार्टीची निवड ज्यांची मंडळ प्रभारी म्हणून आम्ही केली, अतिशय चांगलं काम पक्षाचं ज्यांनी सुरुवात केली, असे संतोषरावजी ढोणे, पप्पूजी जाधव, प्रकाशरावजी गळाकाटू, शिवाजीराव दैफळे, आमचे सहकारी तुकारामजी हाके, माजी सरपंच साहेबजी हाके, बाळासाहेबरावजी वाघमारे, शंकरजी घाले, बालाजीराव चव्हाण, बंडूजी पुंजारे, सतीशरावजी चव्हाण, मधुकररावजी ढोणे आणि सर्वच इथे उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे महत्त्वाचे आजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते, संपूर्ण देशामध्ये मंडळ कार्यशाळा सुरू आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे, भारतीय जनता पार्टीचे सरकार गल्लीपासून दिल्लीपर्यंत आहे, देशामध्ये आहे, राज्यामध्ये आहे. 2 खासदारापासून सुरुवात झालेला प्रवास आज संपूर्ण देशामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. 18 राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा सत्ता आहे. याचं एकमेव कारण म्हणजे भारतीय जनता पार्टी 5 वर्षे सर्वसामान्य जनतेसाठी काम करते.
करीत असताना तुम्ही कमळा संघ इनाम धरू नका, चांगलं काम करा. भारतीय जनता पार्टी तुम्हाला कुठल्या कुठे नेऊ काही करू शकते. आणि जर तुम्ही कमळाला बैमान झाले, भारतीय जनता पार्टीपेक्षा स्वतःला पुढं समजायला लागले, शेवटच्या माणसाला भारतीय जनता पार्टी इथं आणून बसिती, तिथल्या माणसाला शेवटी नेऊन बसिती, आम्ही आमच्या डोळ्यासमोर पाहिलेलं आहे. माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला एक पक्षाचं प्रामाणिक काम करतो म्हणून कमी वयाचा जिल्हाध्यक्ष परभणीचा मी झालो, तर तुम्ही थांबले, चांगलं काम केलं, तर पक्ष तुम्हाला संधी देईल. तुम्हाला चांगली संधी मिळाली बाई. तुम्ही पंचायत समितीचे मेंबर आहेत. ग्रामीण लोकांचं काम जास्त पंचायत समितीला असते, घरकुलाचे. आणि तुमचं बी सर्कलमध्ये चांगली पकड पाहिजे बाई. आपलं जर चांगलं काम असेल, वरून तुम्हाला लक्ष असते पक्षाचं, तुम्ही किती काम करायले. संतोषरावला आम्ही चांगली संधी दिली. संतोषराव तुम्ही काम करा, पक्ष ताकदीनं आपल्या सोबत आहेत. मी असताल, पालकमंत्री महोदय असताल, आणि या मतदारसंघाचे आमदार रत्नाकरराव गुट्टे साहेब, त्यांना पण आम्ही सांगू आपल्या मागे ताकद उभी करायला. काही काळजी करू नका. पक्षासाठी जो जो काम करेल आम्ही त्यांच्या पाठीमागे खंबीर आहे. आपल्या सर्वांना विनंती करतो, जाता जाता एवढंच सांगतो, जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी पाहिलं असेल, भारतीय जनता पार्टीला होऊन सत्ता स्थापन करण्याचे काही लोक स्वप्न बघू लागले. 29 लोक एकत्र झाले होते. त्यांना हे कळलं नाही की जोपर्यंत देवेंद्रजी फडणवीस साहेबांसारखं नेतृत्व आमच्या सोबत आहे, आणि एवढ्या मेहनतीनं कष्टानं 24 जिल्हा परिषद सदस्य परभणी जिल्ह्याच्या इतिहासात मायबाप जनतेने भारतीय जनता पार्टीचे निवडून दिले. पण नंतर देवाभाऊंना लक्ष घातलं, पालकमंत्री महोदय असतील, गुट्टे साहेब असतील, आम्ही सर्वांनी आज भारतीय जनता पार्टीची सत्ता जिल्हा परिषदेवर आहे. सामान्य जनतेचे काम करू, एवढंच आपल्याला बोलतो. अतिशय सर्वांचे या ठिकाणी आभार, सर्व कार्यकर्त्यांचे या ठिकाणी आभार मानतो. सर्वांना विनंती आहे की आपण सावधान अवस्थेमध्ये या ठिकाणी आपल्या राष्ट्रगीताला सुरुवात करून या कार्यक्रमाची समाप्ती करू. फ्रेंड, सावधान, विश्राम, सावधान. एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाये तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे भारत माता की जय. भारत माता की जय. भारतीय जनता पार्टीचा विजय असो. भारतीय जनता पार्टीचा विजय असो. वंदे मातरम. वंदे. मातरम. आजच्या ठळक घडामोडी संपल्या. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.